नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धाकटे शहापूर गावात मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। श्रमिक शेतकरी सामाजिक विकास संस्था धाकटे शहापूर व डॉक्टर डाके यांचे प्राचीन हेल्थ क्लिनिक सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने धाकटे शहापूर गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे शिबिर शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडले। गावाच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नव्हे तर माणुसकीची जिवंत जाणीव देणारा एक हृदयस्पर्शी क्षण ठरला। या आरोग्य शिबिराची सुरुवात लोकप्रिय नेते ॲडव्होकेट आस्वाद पाटील व डॉक्टर चित्रा आस्वाद पाटील यांच्या बॉडी चेकअपने करण्यात आली। समाजासाठी नेहमी झटणारे, गरजूंसाठी उभे राहणारे आणि गावागावात आरोग्य व सामाजिक जागृती घडवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या या उपस्थितीमुळे शिबिराला वेगळीच ऊर्जा मिळाली। यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या सर्व टीमसोबत चर्चा करून विविध आरोग्य योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली। या कार्यक्रमाला गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच श्रमिक शेतकरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम विठोबा पाटील, उपाध्यक्ष श्री उदय नंदलाल पाटील, सचिव श्री महेश मधुकर पाटील, उपसचिव श्री संदेश भगवान पाटील, खजिनदार श्री महेंद्र सुधाकर पाटील, उपखजिनदार श्री जलधर संभाजी पाटील, संस्थेचे सल्लागार श्री संतोष कृष्णा पाटील तसेच संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून गावासाठी काहीतरी चांगले करायची जी तळमळ दाखवली ती उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली। या शिबिराला धाकटे शहापूर गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। सुमारे 150 नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला। शिबिरामध्ये ECG, रक्तदाब, शुगर तसेच अस्थमा आदी तपासण्या करण्यात आल्या। या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि दिलासा दिसून आला आणि म्हणूनच हा दिवस धाकटे शहापूर गावासाठी कायम लक्षात राहणारा ठरला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, अलिबाग। म्हणजे मोस्टली आम्ही सगळे औषधं कव्हर केले, फक्त ऑइंटमेंटमध्ये नवीन हॉस्पिटलला जातो, हॉस्पिटलला बोलून घेतो। नाही इन्शुरन्सची फॉर्मॅलिटी आपण इथे करतो। आयुष्यमान कार्ड काढून घेतले, काढून घेतो आणि जरी त्याच्याकडे नसेल त्याला आपण रेशन कार्डवरती योजना देतो। येलो ऑरेंज मध्ये 3 रेशन कार्डला ही योजना एक महाराष्ट्र शासनाची बांधकाम विभागाची पण ती एक स्कीम आहे ती जेव्हा ऍडमिट होतो ना तेव्हा योजनेत आपण त्याला कव्हर करतो। नाही पण त्याच्यासाठी फॉर्मॅलिटी आहे बांधकाम विभागाची इन्शुरन्स फॉर्मॅट मध्ये कसं 1 लाखाचं उत्पन्नाचं आकडा दाखवायला लागतं। आणि कामगारांसाठीची आहे ते त्याला हाचा दाखला लागतो, कॉन्ट्रॅक्टरचा दाखला लागतो किंवा ग्रामसेवकाचा दाखला। दॅट इज डिफरंट ना, ते कार्ड वेगळं आहे, ते नाही करत। नाही ते नाही करत। ही योजना आहे आपण रेशन कार्ड आधार कार्डवरती तुम्ही काय गव्हर्नमेंट आहात का तुमची एजन्सी करते? नाही तुम्ही जे करता आहे तुमची संस्था करते आहे, ही योजना सरकारी योजना आहे, सरकारी योजनेतर्फे आंबेडकर साहेब